चला तर मंडळी, आज आपण तांदळाची पिठी न करता कच्च्या तांदळापासून मऊ लुसलुशीत लोण्यासारखे पांढरे शुभ्र असे उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वप्रथम इथे मी 1 कप आंबेमोहर तांदूळ 4 तासासाठी पाण्यात भिजत ठेवले होते। तुम्ही कोणतेही सुवासिक तांदूळ घेऊ शकता। सुवासिक तांदूळ घेतल्याने मोदकाला खूप मस्त चव येते। नंतर तांदळामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात आपल्याला तांदूळ टाकून द्यायचे आहेत। तर इथे 1 कप तांदूळ घेतले, त्यासाठी आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं। जास्त पाणी घेऊ नका आणि कमी पण नाही। तर अर्धा कप आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आणि अर्धा कप आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं, पुन्हा लागणार आहे। नंतर हे तांदूळ आपल्याला मिक्सरमधून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत बघा। तर तुम्हाला इथे मी व्हिडिओमध्ये पण दाखवते किती बारीक असे आपल्याला तांदूळ मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत। तर इतके बारीक आपल्याला मिक्सरमधून तांदूळ बारीक काढून घ्यायचे आहेत। तरी पण आपल्याला चाळणीने मिक्सरमधून काढलेले तांदूळ गाळून घ्यायचे आहेत, कारण जरी जाडसर कण राहिले तर आपला मोदक तुटू शकतो। म्हणून एकदा चाळणीने आपल्याला हे मिक्सरमधून काढलेले तांदूळ गाळून घ्यायचे आहेत। तर संपूर्ण इथं मी मिक्सरमधून काढलेले तांदूळ चाळणीने गाळून घेतलेले आहेत बघा। तर आपल्याला अर्धा कप पाणी राहिलेलं यामध्ये आता टाकून द्यायचं आहे। जास्त पण पाणी घेऊ नका, मी पुन्हा सांगते, आणि कमी पण नका। नंतर यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप घालायचं आणि चमच्याने एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की नंतर गॅसवर आपल्याला ही कढई ठेवून द्यायची आहे। आपल्याला अशा प्रकारे कच्च्या तांदळाची उकड काढून घ्यायची आहे। तर गॅसवर आपल्याला हे तांदूळ ठेवले की एकसारखं मिक्स करायचं, खाली राहता कामा नये। चांगलं आपल्याला एकसारखं मिक्स करायचं। मिडियम गॅसवरच आपल्याला असं मस्त घट्टसर झालं की नंतर आपल्याला यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया मोदकाचं। तर गॅसवर इथे मी पॅन ठेवलेला आहे। पॅन हलकासा गरम झाला की नंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं। तूप हलकासा गरम झालं की लगेच यामध्ये 1 चमचा आपल्याला खसखस घालायची आणि खसखस पण तुपामध्ये चांगली परतून घ्यायची बघा। थोडासा खसखसचा रंग बदलला की लगेच यामध्ये बारीक कट केलेला सुकामेवा घालायचा। इथे मी बारीक कट केलेले काजू आणि बदाम घातलेले आहेत। सुकामेवा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा। नंतर यामध्ये ओल्या नारळाचा 1 वाटी खीस घालायचा आहे बघा। तिथे मी मोजूनच घ्यायचे आपल्याला संपूर्ण साहित्य। आपल्याला नारळाचा खीस पण चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे बघा। थोडासा नारळाचा खीस परतला की लगेच यामध्ये आपल्याला गूळ घालायचं। तर गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं, तर 1 वाटी आपण इथे ओल्या नारळाचा खीस घेतला, त्यासाठी आपल्याला अर्धा वाटी गूळ घ्यायचा। खिसलेला खिसूनच गूळ घ्या। चांगला आता या खोबऱ्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचं आहे। आता जर हे थोडंसं पातळ वाटत असलं तर जसं आपण चांगलं मिक्स करतो तसं हे घट्टसर होतं। नंतर यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। तर आपलं हे परफेक्ट असं सारण तयार आहे। सारण आपलं तयार झालं की काय करू, आपण एका प्लेटमध्ये सारण काढून घेऊया, म्हणजे थंड लवकर होतं। तिथे मी संपूर्ण सारण बघा एका प्लेटमध्ये काढून घेतलं, म्हणजे लवकर थंड झालं की आपल्याला मोदक पण लवकर करता येते। जर तुम्ही गरम असताना सारण भरलं तर मोदक फुटू शकतो, म्हणून गार करून घ्या। तर 10 ते 8 मिनिटं झालेलीच बघा आपल्या उकडला पण। आता एका परातीमध्ये आपण ही संपूर्ण उकड काढून घेऊया। तिथे मी संपूर्ण उकड एका परातीमध्ये काढून घेतली। आधी हाताला चटके लागते म्हणून वाटीनं चांगलं म्हणजे याच्या गाठी मोडून घ्यायच्या। चांगल्या अशा गाठी मोडल्या की काय करायचं, थोडासा गरम पाण्याचा हात लावून आपल्याला ही उकड मळून घ्यायची। चांगली मऊसूद 10 मिनिटं ही उकड मळा। मोदक आपला कसला तुटणार नाही आणि चवीला पण खूप मस्त होतो। तर आपली ही उकड मळून झालेली बघा। आता आपण लगेच मोदक करायला घेऊया। तर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे बघा। साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे याला मोदक चिटकणार नाही। एकदा तूप लावलं ना तर आपल्याला समोर मोदक होत तर काहीच गरज नाही तूप लावण्याची। तर आपला साचा तयार झालेला आहे बघा। आता उकडीचा आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि या साच्यामध्ये आपल्याला पातळ असं उकडीचं आवरण करून घ्यायचे। पातळ आवरण करायचं। जर तुम्ही जाडसर असं याचं आवरण केलं तर मोदक खाताना पिटाळ लागतं, म्हणून पातळ असं आवरण करायचं। मध्ये जितकं बसेल तितकं सारण भरायचं आणि हलक्या हाताने आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आणि उरलेलं बाकीचं पीठ आपल्याला याचं काढून घ्यायचं, म्हणजे मोदक जास्त पिटाळ होणार नाही। चांगला असा मोदक दाबायचा, कारण उकडीत अन्न फुटू शकतो, म्हणून चांगला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसा मोदक आपल्याला चांगला दाबून घ्यायचा आहे। तर आपला हे मोदक झालेला आहे बघा। आता मोदक काढून घेऊया आपण। हळूच इथे मी साच्याचं तोंड उघडलं। मस्त असा आपला गणपती बाप्पासारखा सुंदर असे उकडीचे मोदक तयार आहेत बघा। अगदी पांढरे शुभ्र असे मोदक झालेत बघा, किती मस्त झालेत। आणि सुवासिक तांदूळ घेतल्यानं चव पण खूप मस्त लागते। नंतर चाळणीमध्ये इथे मी केळीचं पान ठेवलं। सर्व मोदक अशाच प्रकारे करून ठेवले आणि संपूर्ण मोदक चाळणीमध्ये ठेवलेले आहेत। मोदक छान दिसा म्हणून थोडंसं केसर काड्या ठेवल्या आणि गरम पाण्यावर आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आणि 10 मिनिटं आपल्याला हे मोदक चांगले उकडून घ्यायचे। जास्त मोदक उकडू नका, नाही तर चिवट होते।
10 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि मोदक उकडले का नाही बघण्यासाठी काय करायचं, मोदकाला थोडंसं बोट लावून बघायचं. चिकट लागत असेल तर मोदक उकडले नाहीत, पुन्हा 2 मिनिटं उकडून घ्यायचेत. तर आपले हे मोदक उकडून झालेले आहेत बघा. अगदी मस्त असे गणपती बाप्पासारखेच हे मोदक दिसत आहेत. थोडंसं तुपाची धार सोडायची म्हणजे मोदकाला अगदी मस्त अशी चव लागते. हे मोदक केल्यानं वेळ पण वाचतो आणि मोदक आपले झटपट होत येतं. तुम्ही पण गणपती बाप्पासाठी नक्की या प्रकारे मोदक करून बघा. कच्च्या तांदळापासून अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखे पांढरे शुभ्र आणि गणपतीसारखे छान असे हे मोदक आपले तयार आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.